नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2026 बघा, परीक्षा दिनांक विद्यार्थी मित्रो असणार आहे 21 जून 2026 रोजी हा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रो टीईटीचा। तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय बघा सामाजिक शास्त्र, ज्यावरती आपल्याला बरेच प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात। पेपर 1 मध्ये जवळपास 30 प्रश्न यावरती असतात आणि पेपर 2 मध्ये बघलं तर 60 प्रश्न यामध्ये असतात विद्यार्थी मित्रो। तर काही महत्त्वपूर्ण प्रश्न, असे प्रश्न जे की आतापर्यंत टीईटीच्या परीक्षेमध्ये म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारण्यात आले आहेत, असे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रो, टीईटी परीक्षेमध्ये आपल्याला माहित आहे की आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न हे रिपीट होत असतात। त्या दृष्टिकोनातून आजचं हे सेशन खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। खूप इंटरेस्टिंग असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो। प्रश्न काय आहे बघा, प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय आहे, तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर जेव्हा सर्वाधिक असते, पहा सूर्य आणि पृथ्वी, ओके, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर जेव्हा सर्वाधिक असते, सर्वात जास्त असते, तर तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात। बघा, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर ज्यावेळी सर्वाधिक असते त्यावेळी जी स्थिती असते त्या स्थितीस काय म्हणतात। उपसूर्य स्थिती, अपसूर्य स्थिती, उपभू स्थिती की या ठिकाणी अपभू स्थिती, काय म्हणणार विद्यार्थी मित्रो। पहा या ठिकाणी पृथ्वी बघा, आपल्याला माहित आहे की सूर्याच्या भोवती पृथ्वी काय करते, प्रदक्षिणा घालते, ओके, सूर्याभोवती पृथ्वी काय करते, या पद्धतीमध्ये प्रदक्षिणा घालते। आणि प्रदक्षिणा घालत असताना कधी अंतर काय असते, जास्त असते, तर कधी अंतर हे कमी असते, ओके, कधी अंतर काय असते, जास्त, कधी असते कमी। तर ज्यावेळेस अंतर जास्त असते विद्यार्थी मित्रो, ओके, ज्यावेळेस अंतर हे जास्त असते त्यावेळी तिला अपसूर्य स्थिती असे म्हणतात, ओके। अप म्हणजे काय या ठिकाणी लक्षात द्या, जास्त, ओके, काय म्हणतात त्याला, अपसूर्य स्थिती। ज्यावेळेस अंतर जास्त असते त्यावेळेस अपसूर्य, आणि अंतर जर कमी असेल, ओके, अंतर काय आहे, अंतर कमी असेल तर त्याला उपसूर्य म्हणायचं। काय म्हणायचं, उपसूर्य। पहा ही कन्सेप्ट लक्षात द्या, यावरती आपल्याला डेफिनेटली प्रश्न हा बनतो, ओके। हा प्रश्न विद्यार्थी मित्रो टीईटी 2016 मध्ये परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। सामाजिक शास्त्राच्या पेपर 2 मधील हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो। बघा मग आता इतर जे ऑप्शन्स आहेत 4, यामध्ये बघा उपसूर्यमध्ये काय, कमी असेल तर, जवळ असेल तर सूर्याच्या जवळ असेल तर उपसूर्य, आणि सूर्य जर दूर असेल तर अपसूर्य स्थिती। आता हे पॉइंट झाले। मग आता उपभू आणि अपभू स्थिती काय बरं, तर ही उपभू आणि अपभू स्थिती म्हणजे नेमकं काय। तर बघा यामध्ये भू म्हणजे आपली पृथ्वीच आहे, ओके। बघा मग यामध्ये काय असते, तर सूर्याच्या ऐवजी काय, चंद्र, म्हणजे ज्यावेळी पृथ्वीच्या सर्वात जवळ चंद्र असेल, ओके, चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असेल तर काय असणार आहे, उपभू, आणि चंद्र हा पृथ्वीच्या दूर असेल तर त्याला अपभू म्हणतात, ओके। या दोन कन्सेप्ट हा कशा संदर्भात आहे, तर हे चंद्रा संदर्भात कन्सेप्ट येतात। आपल्याला परीक्षेमध्ये या ठिकाणी अपसूर्य आणि उपसूर्य विचारला, जर आपल्याला पृथ्वी बाबतीत जर चंद्रा संदर्भात जरी प्रश्न आला तर त्या ठिकाणी देखील तो तुम्हाला सोडवता जमला पाहिजे, ओके। पहा याचं सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रो काय, तर पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे काय, सूर्य आणि पृथ्वीमधील अंतरात होणाऱ्या बदलांना अपसूर्य आणि उपसूर्य असे म्हणतात। बघा पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील काय जे अंतर आहे त्या अंतरातील होणारे जे बदल आहेत त्यांना काय म्हणतात, अपसूर्य आणि उपसूर्य। बघा 3 जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते, म्हणजे सुमारे किती, तर 14.7 कोटी, ओके, सर्वात जवळ म्हटलेलं आहे 14.7 कोटी इतकं अंतर असते या ठिकाणी, किमी, ओके, 14.7 कोटी किमी एवढे अंतर असते सर्वात जवळ, तर त्याला उपसूर्य म्हणतात। आणि 4 जुलैला पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर म्हणजे 15.2 कोटी, ओके, बघा सर्वात दूर आहे यापासून, सूर्यापासून दूर म्हणजे किती या ठिकाणी 15.2 या ठिकाणी आहे, तर त्याला उपसूर्य स्थिती असे म्हणतात। विद्यार्थी मित्रो स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल, ओके। चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न देखील खूप महत्त्वपूर्ण आहे। बघा ओझोन वायूचा थर हा वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो। बघा विद्यार्थी मित्रो, ओझोन वायूचा जो थर आहे हा वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ऑप्शन बघा या ठिकाणी, ए आहे तपांबर ट्रॉपोस्फियर, 2 स्थितांबर, ओके, स्ट्रॅटोस्फियर, दलांबर,
मोझोस्फिअर आणि आयनांबर. ओके, तर बघा ओझोन वायूचा थर, आता बघा पृथ्वीपासून काय खालून वरच्या दिशेला, ओके, वायूचे जे स्तर आहेत, वातावरणाचे जे स्तर आहेत विद्यार्थी मित्र, तर कसे आहेत हे खालून वरच्या दिशेला असे थर गेलेले आहेत. ओके, पृथ्वीपासून खालून वरच्या दिशेला असे थर गेलेले आहेत. मग यामध्ये ओझोन वायू कोणत्या थरामध्ये येतं? ओके, मुख्य किती आहेत? 5 थर, मुख्य 5 थर आहेत. तर यापैकी स्थितांबर हा जो स्तर आहे, ओके, स्ट्रॅटोस्फिअर, यामध्ये ओझोन वायूचा, यामध्ये काय आहे तर ओझोन वायू आहे, यामध्ये ओझोन वायू येतो विद्यार्थी मित्र. म्हणजे स्थितांबर ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता या प्रश्नात देखील आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा यामध्ये काय पृथ्वीच्या वातावरणाचे प्रामुख्याने 5 प्रमुख स्तर आहेत, ओके, थर आहेत, जे की बघा भूपृष्ठापासून वरच्या दिशेने खालील प्रमाणे, ओके, भूपृष्ठापासून काय असतात ते वरच्या दिशेने असतात. आता यामध्ये ओझोन वायू जो आहे आपला, हा बघा हा ओझोन वायूचा स्तर जो आहे, या ठिकाणी ओझोन वायूचा जो स्तर आहे, ओके, हा थर कुठे आहे तर वातावरणाच्या स्थितांबर या थरात आढळतो. कोणत्या? ओझोन वायू वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये आढळून येतो. ओके, पहा मग आता या ठिकाणी बघा या पद्धतीचे जे थर आहेत, या पद्धतीचे हे थर आहेत. मग यामध्ये सगळ्यात बघा खालून वर तपांबर सर्वात खाली, ओके, सर्वात खाली कोणते थर आहे? तपांबर, तपांबरानंतर आयनांबर, ओके, स्थितांबर, तपांबरानंतर स्थितांबर, स्थितांबरामध्ये बघा इथं ओझोन लेअर आहे, काय ओझोन लेअर इथं स्पष्ट दिलं आहे आपल्याला स्थितांबरामध्ये. त्यानंतर मध्यांबर, ओके, मध्यांबर, मध्यांबर, त्यानंतर आयनांबर, आणि आयनांबर नंतर सगळ्यात बाहेरचा स्तर त्याला बाह्यांबर असे म्हणतात. काय म्हणतात? बाह्यांबर. ओके, सर्वात बाहेरील स्तर. सर्वात खालचा पहिला स्तर जर म्हटलं तर तो कोणता आहे? तपांबर. ओके, सर्वात खालचा तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे स्तर आहेत. आता या स्तरामध्ये नेमकं असतं काय? प्रत्येक जे थर आहेत, ओके, बघा वातावरणात जे थर आहेत पृथ्वीपासून, तर यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये काय काय असतं हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की परीक्षेमध्ये त्यावरती देखील प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप आहेत विद्यार्थी मित्र. मग त्यामुळे हे देखील आपण समजूया. बघा सर्वप्रथम समजून घेऊया या ठिकाणी आपण तपांबर. आता तपांबरामध्ये काय आहे तर हा सर्वात खालचा थर आहे. तपांबर हा सर्वात खालचा थर आहे आणि हवामान बदल जे आहेत हे याच मध्ये होत असतात. काय होतात यामध्ये? हवामान बदल हे येथेच होत असतात. त्यानंतर स्थितांबर, ओके, स्थितांबर बघा विद्यार्थी मित्र, यामध्ये ओझोनचा थर आहे. ओके, ओझोनचा थर जो आहे या ठिकाणी आहे, ज्यावरती आपला प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता, आणि जो काय करतो सूर्याची अतिनील किरणे शोषून घेतो. त्यानंतर मध्यांबर, सर्वात थंड थर कोणता आहे तर तो आहे मध्यांबर, हा सर्वात थंड असणारा थर आहे. त्यानंतर थर्मोस्फिअर, यामध्ये बघा उष्ण स्तर आहे हा, यामध्ये रेडिओ लहरींसाठी हा महत्वपूर्ण आहे. रेडिओच्या ज्या लहरी असतात या यामधून हे होत असतात. त्यानंतर बाह्यांबर, ओके, बाह्यांबर, बाह्यांबर हा वातावरणाचा सर्वात बाहेरील थर आहे. बाह्यांबर हा काय? हा वातावरणाचा सर्वात बाहेरील थर आहे. ओके, बाह्यांबर. क्लिअर आहे सर्वांना? चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी घेत आहोत, म्हणजे जेणेकरून कुठल्याही पद्धतीने जर या टॉपिक वरती परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तो तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता जमला पाहिजे. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, स्त्री धर्मनीती. ओके, प्रश्न काय बघा, स्त्री धर्मनीती या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? बघा टीईटी 2018 मधील हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. स्त्री धर्मनीती या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? ऑप्शन बघा, ताराबाई शिंदे, बी रमाबाई रानडे, सी पंडिता रमाबाई आणि डी आहे ताराबाई मोडक. तर विद्यार्थी मित्र स्त्री धर्मनीती हा कोणाचा आहे तर हा आहे पंडिता रमाबाई यांचा. ओके, हे पुस्तक कोणाचं आहे? पंडिता रमाबाई यांचं हे पुस्तक आहे, हे देखील लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. ओके, स्त्री धर्मनीती कोणाचं आहे तर पंडिता रमाबाई, ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा त्याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा पंडिता रमाबाई या एक महान विद्वान लेखिका आणि समाज सुधारक होत्या. त्यांनी महिलांची स्थिती आणि समाज सुधारणा या विषयांवर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषात महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. आणि बघा स्त्री धर्मनीती हे 1882 मधील, ओके, हे त्यांचं पहिलं पुस्तक असून ते त्यांनी मराठीत लिहिलं आणि त्यात त्यांनी स्त्रियांसाठी नैतिकतेची चौकट यामध्ये मांडलेली आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल, जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे, म्हणजे जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न टीईटी 2016 मधील आहे. ओके, बघा या ठिकाणी टीईटी 2016 मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र, पेपर 2 मधला हा प्रश्न आहे. बघा तोरणा किल्ला डॅश डॅश खोऱ्यात आहे. बघा या टाईपचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये प्रत्येक वेळी येत असतो विद्यार्थी मित्र. ओके, प्रत्येक वेळी येतो. तोरणा किल्ला डॅश डॅश खोऱ्यात आहे. कुठे आहे
कानद, जावळी, रायरी की मावळ? तर विद्यार्थी मित्रो, तोरणा हा जो किल्ला आहे ना, हा कोणत्या खोऱ्यात येतो रे? तर हा पुणे आहे आणि त्या ठिकाणी कुठे? कानद खोऱ्यामध्ये आहे. कानद खोऱ्यामध्ये येतो. ऑप्शन नंबर ए कानद हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, तोरणा किल्ला कुठे आहे? कानद खोऱ्यामध्ये येतो. आता याचं स्पष्टीकरण थोडं समजून घेऊया. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला आहे तो कोणता आहे? तोरणा. स्वराज्याचे तोरण बांधले असं म्हणतो ना आपण, तर तोरणा किल्ला आहे. ओके, बघा तोरणा किल्ला याचंच नाव बदलून काय पुढे प्रचंडगड करण्यात आलं होतं. ओके, तोरणा किल्ल्याचं नाव पुढे बदलून काय प्रचंडगड करण्यात आलं. हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात ओके सह्याद्रीच्या रांगेमध्ये स्थित आहे आणि जो कानद खोऱ्याच्या उत्तरेला आहे. बघा, कानद खोऱ्यामध्ये आहेच, मात्र कानद खोऱ्याच्या उत्तरेला हा किल्ला त्या ठिकाणी आहे. आणि याचा इतिहास जर बघितला तर वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी ओके हा किल्ला बांधून स्वराज्याचे तोरण बांधले. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून त्या ठिकाणी काय स्वराज्याचे तोरण बांधले. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय, तर या किल्ल्यावरती बघा अशा प्रकारच्या माच्या आहेत विद्यार्थी मित्र, 2 माच्या आहेत. यामध्ये झुंजार माची आणि बुधला माची या गडाच्या 2 मुख्य माच्या आहेत. कोणत्या? झुंजार माची आणि बुधला माची या 2 या गडाच्या काय आहेत मुख्य माच्या आहेत. चला, यानंतर पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, बघा अष्टाध्यायी, अर्थशास्त्र, थेरीगाथा हे ग्रंथ डॅश डॅश यांच्या काळातील आहेत. बघा, अष्टाध्यायी, अर्थशास्त्र, थेरीगाथा हे जे ग्रंथ आहे हे कोणाच्या कालखंडातील आहेत? कोणाच्या काळातील आहेत? ऑप्शन बघा, ए मौर्य, बी गुप्त, सी कुशाण आणि डी आय वर्धन. हे कोणाच्या कालखंडामधील आहेत? तर विद्यार्थी मित्रो, हे सर्व जे आहेत हे मौर्य कालखंडामधील आहेत. ओके, बघा कोणाच्या कालखंडामधील आहेत? मौर्य कालखंडामधील आहेत. अर्थशास्त्र कोणाचा आहे विद्यार्थी मित्रो? कौटिल्य. अर्थशास्त्र कोणाचा आहे? कौटिल्य, ज्याला आपण चाणक्य म्हणून ओळखतो. ओके, चाणक्य, कौटिल्य. त्यानंतर थेरीगाथा हे सुप्त पिटकामधील आहेत. ओके, थेरीगाथा या सुप्त पिटकामधील आहेत. बघा, स्पष्टीकरण समजून घेऊया या ठिकाणी. बघा, अष्टाध्यायी, अर्थशास्त्र, थेरीगाथा हे मौर्यकालीन महत्वाचे ग्रंथ आहेत. अष्टाध्यायी कोणाचा आहे? महर्षी पाणिनी यांचं. अष्टाध्यायी कोणाचा आहे? महर्षी पाणिनी यांचं अष्टाध्यायी आहे. थेरीगाथा हे सुप्त पिटकाचा भाग आहे. बौद्धकालीन भिक्खूंनी रचलेल्या या काय आहेत? पाली भाषेतील हे साहित्य या गाथा आहेत आणि इसवी सन पूर्व 6व्या शतकापासूनच्या या मानल्या जातात. ओके, क्लिअर आहे सर्वांना? आणि अर्थशास्त्र कौटिल्य म्हणजेच चाणक्य यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे अर्थशास्त्र. हे तीनही कोणाच्या कालखंडामध्ये आहेत? तर मौर्य कालखंडामधील हे आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओवर असलेल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्र, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. कार्बन 14 कालमापन पद्धती डॅश डॅश या शास्त्रज्ञांनी शोधली. बघा, कार्बन 14 ही जी कालमापनाची पद्धती आहे ही कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, ख्रिश्चन थॉम्सन ओके आणि शॅम्पिलियन. ओके, जे थॉम्सन आहे या ठिकाणी ख्रिश्चन थॉम्सन झाले. बघा, चार्ल्स डार्विन आहे का? नाही. या ठिकाणी कार्बन 14 कोणाचा आहे? तर विलार्ड लिबी यांचा आहे. लक्षात घ्या, कार्बन 14 ही पद्धती कोणी शोधलेली आहे? विलार्ड लिबी. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चार्ल्स डार्विन यांनी काय मांडलेलं आहे? यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. ओके, उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे हा चार्ल्स डार्विन या मानसशास्त्रज्ञ यांनी मांडलेला आहे. ओके, त्यानंतर विलार्ड लिबी कार्बन 14 पद्धती ज्यावरती प्रश्न आहे. थॉम्सन अणुचा सिद्धांत. ओके, पहा या ठिकाणी यामध्ये आहे स्पष्टीकरणामध्ये चार्ल्स डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत, विलार्ड लिबी कार्बन 14 पद्धत, जे थॉम्सन अणुसिद्धांत आहे आणि शॅम्पिलियन यांनी इजिप्शियन चित्रलिपी जी आहे याचा उलगडा त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. चौसाच्या लढाईनंतर, बघा इतिहासासंदर्भात हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र, जी चौसाची लढाई होती तर चौसाच्या लढाईनंतर डॅश डॅशने शेरशाह हे नाव धारण केले. बघा, चौसाची लढाई झाल्याच्या नंतर, चौसाच्या लढाईच्या विजयानंतर खालीलपैकी कोणी शेरशाह हे नाव धारण केले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन बघा, बाबर, हुमायून, शेरखान आणि अकबर. तर विद्यार्थी मित्रो, चौसाची लढाई आहे ना ही विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी शेरखान आणि हुमायून याच्यामध्ये झाली होती. यामध्ये ही लढाई कोण जिंकला? तर शेरखान हा जिंकला. आणि ही लढाई जिंकल्याच्या नंतर शेरखानने या ठिकाणी स्वतः काय, तर शेरखाननेच या ठिकाणी शेरशाह हे नाव धारण केले होते. त्यामुळे ऑप्शन नंबर सी शेरखान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला आता या लढाईबद्दल थोडंसं आपण
माहिती समजून घेऊया, म्हणजे आपल्याला या टाईपचा जर परीक्षेमध्ये रिपीट प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो योग्य पद्धतीने सोडवता जमला पाहिजे. ओके, बघा 26 जून 1539 रोजी बिहारमधील बक्सार जवळ झालेल्या चौसाच्या लढाईत, ओके, बिहारमधील बक्सारच्या काय चौसाच्या लढाईत मुघल सम्राट हुमायूनचा पराभव केल्याच्या नंतर शेर खान, याला दुसरं नाव आहे फरीद खान, ओके, शेर खानचं नाव काय होतं फरीद खान, याने शेरशाह ही पदवी धारण केली. ओके, याने काय केली शेरशाह ही पदवी त्या ठिकाणी त्याने धारण केली. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे यापूर्वी आपण टीईटी परीक्षेकरता मानसशास्त्र, गणित, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण या सर्व विषयाचे व्हिडिओज, प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. ते व्हिडिओज देखील तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे. किंवा कोर्समध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणून एक कोर्स त्या ठिकाणी टाकलेला आहे, त्यामध्ये देखील ते व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन त्या कोर्समध्ये सर्व व्हिडिओज बघून घ्यायची आहेत. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. सोन्याचे नाणे, ओके, याला काय म्हणतात मोहर. सोन्याचे नाणे याला मोहर. मग त्याच पद्धतीनं तांब्याचे नाणे याला काय म्हणणार. ओके, त्याच पद्धतीनं जे तांब्याचं नाणं असतं त्यास काय म्हणणार असा प्रश्न या ठिकाणी आहे. बघा सोन्याचे नाणे म्हणजे मोहर, मग तांब्याचे काय रुपया, दाम, टंका की दिनार. दिलेल्या पर्यायापैकी काय उत्तर असणार आहे. तर तांब्याचे नाणे म्हणजेच काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी, तर त्यालाच काय म्हणणार, त्यालाच दाम म्हणतात. ओके, दाम. आता बघा विद्यार्थी मित्र, मोहर हे काय, हे मुघलकालीन नाव आहे. हे काय आहे तर हे मुघलकालीन आहे, हे समजून घ्या एक वेळ. ओके, मग मुघलकालीन असल्यामुळे या ठिकाणी तांब्याच्या नाण्याला मुघल कालामध्ये काय म्हणायचे, त्याला दाम म्हणायचे. त्याला काय म्हणायचे, त्याला दाम म्हणायचे. मग त्यामुळे दाम हेच या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. बघा हे झालं. मग आता यानंतर विद्यार्थी मित्र शिवकालीन. ओके, बघा शिवकालीन मध्ये काय होतं, हे शिवकालीन मध्ये ओके जे तांब्याचे नाणे होते त्याला शिवराई म्हणायचे. काय म्हणायचे, शिवराई. शिवकालामध्ये त्याला शिवराई म्हणायचे आणि सोन्याची हो नसायची. ओके, चला यानंतर बघा विद्यार्थी मित्र, पहा ज्याप्रमाणे मोहर हे सोन्याचे प्रसिद्ध नाणे होते त्याचप्रमाणे दाम हे मुघलकालीन आणि मध्ययुगीन काळातील तांब्याचे प्रमुख नाणे होते. आणि मराठा साम्राज्यात तांब्याच्या नाण्याला शिवराई म्हटले जायचे. ओके, बघा त्या ठिकाणी काय मराठा साम्राज्यात तांब्याच्या नाण्याला जे आहे शिवराई असं म्हटल्या जायचं. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. प्रश्न काय, लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ओके, बघा लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी काय सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग आणि भक्तियोग. तर विद्यार्थी मित्र गीता रहस्य ग्रंथ कशासाठी लिहिला आहे, तर हा कर्मयोग सांगण्यासाठी लिहिला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर ए कर्मयोग हा या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यांनी हा जो ग्रंथ आहे विद्यार्थी मित्र हा तुरुंगात लिहिला होता. ओके, तुरुंगामध्ये लिहिला होता. तर कोणतं तुरुंग होतं ते, मंडालेच्या तुरुंगामध्ये. ओके, मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिला होता. बघा पूर्वीचं जे बर्मा म्हणजे बलुचिस्तान त्या ठिकाणी हा होता. ओके, चला बघा या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी श्रीमद भगवद्गीता रहस्य म्हणजेच गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिला. ओके, कधी 1915 मध्ये. आणि या ग्रंथाद्वारे त्यांनी कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म हा गीतेचा खरा संदेश समाजाला सांगून देणे आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी देशवासियांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे आणि गीतेतील कर्मयोगाचे विश्लेषण करणे हा यामागील मुख्य उद्देश हा होता. ओके, बघा या ठिकाणी बघा सॉरी विद्यार्थी बर्मा म्हटलं मी तुम्हाला एक बलुचिस्तान, तर ते बर्मा म्हणजे काय तर म्यानमार होतं. ओके, चला यानंतर पहा विद्यार्थी मित्र, टीईटी 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती दररोज घेत असतो. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते. बघा उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा रशिया, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया. तर विद्यार्थी मित्र दिलेल्या पर्यायापैकी उगवत्या सूर्याचा देश म्हटलं तर तो कोणता आहे, जपान. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, जपान हा उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो. यानंतर पुढील प्रश्न बघा.
डिस्प्रेट क्लासेस एज्युकेशन, ओके पहा, डिस्प्रेट क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश डॅश यांनी केली. ओके, डिस्प्रेट क्लासेस एज्युकेशन या सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली. कोणी केली? महर्षी विठ्ठल रामजी कर्वे, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी आय महात्मा फुले. तर विद्यार्थी मित्र काय म्हटलंय? डिस्प्रेट क्लासेस एज्युकेशन म्हटलेलं आहे, व्यवस्थित वाचायचं आहे एज्युकेशन. तर हे कोणी केलेलं आहे? तर हे एज्युकेशन म्हटलं यामुळेच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, जर एज्युकेशनच्या ऐवजी विद्यार्थी मित्र जर मिशन म्हटलं असतं तर विठ्ठल रामजी शिंदे हे ऑप्शन त्या ठिकाणी असतं. ओके, मात्र एज्युकेशन आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, डिस्प्रेट क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 जून 1928 रोजी केली. आणि यामधला उद्देश काय होता? तर दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा, यमुना पर्यटन. ओके, यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखन कोणी केले? किंवा यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक कोण? असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, ए हरिभाऊ आपटे, बी वामन मल्हार जोशी, सी वि स खांडेकर आणि डी आय बाबा पद्मनजी. विद्यार्थी मित्र मराठीतील पहिली कादंबरी म्हटलं तर ती आहे यमुना पर्यटन. ओके, तर याचं लेखन कोणी केलं होतं? बाबा पद्मनजी यांनी केलं होतं. ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा हे काय? तर ही मराठीतील पहिली कादंबरी आहे. ओके, मराठीतील काय? पहिली कादंबरी आहे यमुना पर्यटन. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र, कोणती आहे? तर ती आहे यमुना पर्यटन. ओके, यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी आहे जिचं लेखन बाबा पद्मनजी यांनी केलेलं आहे. ओके, चला पहा, लेखक बाबा पद्मनजी. ओके, त्यानंतर प्रकाशन वर्ष कधी आहे? 1857 हे या ठिकाणी 1857 आहे झालेलं आहे. ओके, बघा त्यानंतर विषय विद्यार्थी मित्र काय? या कादंबरीत विधवांच्या समस्या आणि पुनर्विवाहाला पुरस्कार जो आहे या ठिकाणी करण्यात आलेला होता, पुनर्विवाहाचा पुरस्कार. आणि वैशिष्ट्य काय? तर मराठीतील ही पहिली सामाजिक आणि स्वतंत्र कादंबरी मानली जाते. ओके, मराठीतील पहिली सामाजिक आणि स्वतंत्र कादंबरी ही मानल्या जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गुजरातमधील विजयानिमित्त. ओके, गुजरातमधील विजयानिमित्त फतेपूर शिक्री येथे बुलंद दरवाजा रिकामी जागा याने बांधला. ओके, बघा फतेपूर शिक्री येथे जो बुलंद दरवाजा आहे, ओके, हा बुलंद दरवाजा कोणी बांधला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, ए औरंगजेब, बी अकबर, सी शहाजहान, डी आय कुतुबुद्दीन ऐबक. तर विद्यार्थी मित्र बघा, हा दरवाजा कोणी बांधलेला आहे? तर हा दरवाजा विद्यार्थी मित्र अकबर याने बांधलेला आहे. ऑप्शन नंबर बी अकबर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा फतेपूर शिक्री याच्या विजयानंतर अकबराने हा दरवाजा त्या ठिकाणी बांधला. बघा, गुजरातमधील विजयाच्या निमित्ताने फतेपूर शिक्री येथे बुलंद दरवाजा अकबर या मुघल सम्राटाने बांधला. आता हे बांधकाम हे लाल वालुकापासून बनलेलं आहे. ओके, रेड सँडस्टोन पासून हे बनवलेलं असून यावर पांढऱ्या संगमरवरी दगडाने सजावट करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय रिकामी जागा येथे आहे. बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय म्हटलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय कुठे येतं? तर हे आहे हेग या ठिकाणी. कुठे आहे? हेग, नेदरलँड मधील हेग या ठिकाणी हे कार्यालय येतं. कुठे आहे? नेदरलँड. ओके, नेदरलँड मधील हेग या ठिकाणी हे कार्यालय आहे. या ठिकाणी एक इमारत आहे विद्यार्थी मित्र जिचं नाव आहे पीस पॅलेस. ओके, पीस पॅलेस या इमारतीमध्ये त्याचं हे मुख्यालय हे कार्यालय या ठिकाणी आहे. स्थापना 1945 मध्ये आणि कार्य जे आहे 1946 पासून सुरू झालं. वैशिष्ट्य काय? तर न्यूयॉर्क बाहेर स्थित हे संयुक्त राष्ट्रसंघाचं एकमेव अंग आहे, हे की न्यूयॉर्कच्या बाहेर आहे. ओके, खालीलपैकी कोणती नदी विषुववृत्ताला दोनदा ओलांडते? बघा, खालीलपैकी कोणती नदी आहे जी विषुववृत्ताला 2 वेळा ओलांडते? बघा, ॲमेझॉन, नाईल, कांगो आणि मिसिसिपी. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी विषुववृत्ताला 2 वेळा ओलांडणारी नदी कोणती आहे? तर ती आहे विद्यार्थी मित्र कांगो नदी. त्यामुळे ऑप्शन नंबर सी कांगो हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा कांगो नदी जी आहे ही विषुववृत्ताला विद्यार्थी मित्र किती? तर 2 वेळा ओलांडते. बघा,
सगळ्यात मोठं वृत्त जे आहे ते आहे विषुववृत्त. जे आहे पृथ्वीच्या भूभाग मध्यातून गेलेलं असतं ते आहे विषुववृत्त विद्यार्थी मित्र. तर पहा या ठिकाणी नाईल नदी आपल्याला माहिती आहे, ही काय, ही जगातील सर्वात लांब नदी. नाईल नदी काय आहे, जगातील सर्वात लांब असणारी नदी आहे. ओके, नाईल नदी. त्यानंतर विद्यार्थी मित्र ॲमेझॉन, हे काय, ॲमेझॉन जंगल आहे, सगळ्यात घनदाट सगळ्यात मोठं जंगल आहे ते ॲमेझॉनचं. बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. कांगो नदी ही विषुववृत्ताला 2दा ओलांडते. मग त्याच पद्धतीने आपल्या भारतामध्ये म्हटलं तर भारतामध्ये विद्यार्थी मित्र मही नावाची नदी आहे. तर मही नदी ही भारतात 2दा कर्कवृत्त ओलांडते. ओके, पहा मही नदी जी आहे ती भारतामध्ये 2 वेळा काय तर कर्कवृत्त ओलांडते. ओके, कोणती नदी आहे ती, मही. बघा आपल्याला जर कांगो विचारलं तर आपल्याला आगामी परीक्षेमध्ये मही नदी देखील विचारण्याची शक्यता आहे. बघा विद्यार्थी मित्र, यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय, अरेबियन नाईट्स. ओके, हा प्रश्न IMP विद्यार्थी मित्र TET 2018 मधला हा प्रश्न आहे. ओके, TET 2018च्या पेपर मधला हा प्रश्न आहे. बघा अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून डॅश रिकामी जागा यांना प्रसिद्धी मिळाली. बघा अरेबियन नाईट्सच्या कथेतील नायक म्हणून खालीलपैकी कोणाला प्रसिद्धी मिळाली. ऑप्शन बघा, A आहे अरुण अल रशीद, B अबू बक्र, C आहे उस्मान आणि D आहे अली. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा अरेबियन नाईट्स या कथेतील नायक म्हणून जे आहे तर हरून अल रशीद याला प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर A या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हरून अल रशीद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. आता नेमक्या अरेबियन नाईट्स या कथा काय आहेत, हा कथा संग्रह काय, बघा या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसते. या पद्धतीचं काय तर एक कंदील आहे. ओके, जादूचा या ठिकाणी म्हणतो आपण दिवा. ओके, पहा यामध्ये काय आहे हे समजून घेऊया. उत्तर आहे याचं हरून अल रशीद. बघा अरेबियन नाईट्स या कथेतील नायक म्हणून हरून अल रशीद याला प्रसिद्धी मिळाली. हरून अल रशीद हे अरेबियन नाईट्सच्या अनेक कथांमध्ये एक शहाणा आणि न्यायप्रिय खलिफा म्हणून चित्रित केले गेले आहे. ओके, बघा ज्या अनेक कथा आहेत त्या कथांमध्ये त्याला एक शहाणा आणि न्यायप्रिय खलिफा म्हणून काय दाखवण्यात आलेला आहे. आणि ज्यांना 1001 रात्री, ओके 1001 नाईट्स या कथा संग्रहात नायक म्हणून प्रसिद्धी मिळाली, हे आहे अरेबियन नाईट्स. ओके, बघा मग आता यामध्ये कोणकोणत्या कथांचा समावेश, यामधील काही प्रसिद्ध कथा कोणत्या आहेत त्या कथा कोणत्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पहा यामधील सगळ्यात महत्वपूर्ण ते म्हणजे अलादीन आणि जादूचा दिवा. ही सगळ्यात महत्वपूर्ण प्रसिद्ध अशी कथा आहे. ओके, अलादीन आणि जादूचा दिवा. त्यानंतर अलीबाबा आणि 40 चोर, त्यानंतर सिंदबादची सफारी इत्यादी या कथा यामधील प्रसिद्ध अशा कथा आहेत. बघा विद्यार्थी मित्र, TET विषयामधील महत्वपूर्ण सामाजिक शास्त्र विषयाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून TET संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. विद्यार्थी मित्र, यासोबतच जर तुम्हाला या प्रश्नांची सोल्युशन वाली PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, पहा मध्य आणि दक्षिण सह्याद्री. ओके, मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान रिकामी जागा खिंड आहे. ओके, बघा आता खिंड, या खिंडीलाच काय म्हणतात विद्यार्थी मित्र, यालाच घाट हा दुसरा पर्यायी शब्द आहे. ओके, बघा मग आता कोणकोणता आहे, थळघाट, फोंडा घाट, पालघाट की कुंभारली घाट. तर विद्यार्थी मित्र, मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणता येतो, तर यांच्या दरम्यान येतो पालघाट. त्यामुळे ऑप्शन नंबर C पालघाट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. कोणता घाट आहे या ठिकाणी, पालघाट. ओके, पालघाट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, आता या संदर्भात आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा मध्य सह्याद्री व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाटची खिंड आहे. आणि विद्यार्थी मित्र, अजून जर बघलं तर बघा थळघाट जो आहे, थळघाट हा काय, यालाच कसारा घाट म्हणून ओळखला. थळघाटालाच हा पश्चिम घाटातील सह्याद्री म्हणजेच महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातला नाशिकशी जोडणारा एक प्रमुख रेल्वे आणि रस्ते मार्ग आहे, ज्याला कसारा घाट आपण म्हणतो, म्हणजेच थळघाट. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. अरवली पर्वत, ओके अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे. बघा अरवली पर्वत रांगेमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, A आहे सद्भावना, B अस्तंबा, C गुरु शिखर आणि D आहे माउंट एव्हरेस्ट. ओके, बघा अरवली पर्वत रांगेतील विचारलेला आहे या ठिकाणी.
मग अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर त्या विद्यार्थी मित्र अरवली पर्वतरांग म्हटलं तर लक्षात द्या गुरु शिखर. कोणतं येतं? गुरु शिखर. त्यामुळे या ठिकाणी गुरु शिखर उत्तर असल्यामुळे ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. गुरु शिखर हे आहे. ओके बघा, मग आता इतर जे काय आहेत या संदर्भात देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. ओके, माउंट एव्हरेस्ट काय आहे? जगातील सर्वात उंच शिखर आहे. बघा, सद्भावना सगळ्यात पहिलं काय होतं ऑप्शन आपलं? सद्भावना. तर सद्भावना काय? तर हे विंध्य पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. ओके, सद्भावना हे विंध्य पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर अस्तंबा. अस्तंबा जे आहे हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. अस्तंबा काय तर सातपुडा पर्वत रांगेतील या ठिकाणी सर्वात उंच शिखर आहे. आणि गुरु शिखर ज्यावरती आपला प्रश्न होता हे आहे अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर म्हणजे गुरु शिखर. आणि माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. ओके, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय विद्यार्थी मित्र? आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली आहे? बघा, आत्मीय सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी मद्रास, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई. तर विद्यार्थी मित्र, आत्मीय सभा, ओके, सगळ्यात पहिले समजून घ्या आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर आत्मीय सभेची स्थापना जी आहे ही राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. ओके, बघा, राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे. आणि कुठे केली? तर त्यांनी या ठिकाणी बघा कोलकाता या ठिकाणी जी आहे आत्मीय सभेची स्थापना केली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर सी कोलकाता हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, आता याचं देखील सविस्तर स्पष्टीकरण आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहा, आत्मीय सभेची स्थापना ही 1815 मध्ये जी आहे करण्यात आली. कोणाद्वारे? राजा राममोहन रॉय यांनी केली. कुठे केली? कलकत्ता या ठिकाणी त्यांनी स्थापना केली. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आत्मीय सभेबरोबरच 1828 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची देखील स्थापना त्या ठिकाणी केली आहे. ओके, ब्राह्मो समाजाची स्थापना देखील राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये केली. आणि विद्यार्थी मित्र, ब्राह्मो या ठिकाणी राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळेच पुढे जी आहे लॉर्ड बेंटिंग, ओके, यांनी काय तर सती प्रथेची जी प्रथा आहे ती या ठिकाणी त्यांनी बंद केली. ओके, यांच्या प्रयत्नामुळे सती प्रथेची प्रथा जी आहे ती बंद करण्यात आली. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र. हा प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये हमखास रिपीट होत असतो. ओके, पहा प्रश्न काय? केसरी आणि मराठा. ओके, पहा, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? बघा, केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्रे आहेत ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, लोकमान्य टिळक, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी आहे कृष्णशास्त्री जांभेकर. तर केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्रे आहे विद्यार्थी मित्र ही लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सुरू कोणी केली होती? लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. बघा विद्यार्थी मित्र, त्यानंतर महात्मा गांधीजी यांचं कोणतं वृत्तपत्र आहे बरं? यांचं आहे हरिजन हे वृत्तपत्र आहे महात्मा गांधीजी यांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुकनायक. ओके, मुकनायक आणि समता हे तर यांचं. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण, मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र म्हणलं तर दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. ओके, आणि बघा ज्यावरती आपला प्रश्न होता त्या प्रश्नाचं आपण थोडंसं सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, लोकमान्य टिळक यांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. बघा, आता सगळ्यात पहिले याची सुरुवात कधी झाली? तर केसरीची सुरुवात झाली 4 जानेवारी 1881 रोजी. तर या ठिकाणी मराठाची 2 जानेवारी 1881. ओके, आणि केसरी जे वृत्तपत्र आहे विद्यार्थी मित्र याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर, तर मराठाचे स्वतः लोकमान्य टिळक. त्यानंतर केसरी जे वृत्तपत्र आहे हे मराठी भाषेमध्ये असायचं. ओके, केसरी वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये असायचं. मात्र मराठा हे वृत्तपत्र याची भाषा कोणती होती? याची भाषा इंग्रजी होती. ओके, मराठा हे जे वृत्तपत्र आहे याची भाषा काय होती? इंग्रजी होती. हे देखील लक्षात द्या. मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेतून प्रकाशित होत होतं? तर ते
या ठिकाणी इंग्रजी भाषेत प्रसारित होत होतं आणि केसरी वृत्तपत्र जे आहे हे आपल्या मराठी भाषेमध्ये. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा, होप सर्वांना या ठिकाणी स्पष्टीकरण समजलं असेल. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला, खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातातून झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. कोणतं सरोवर आहे ज्याची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे? चिल्का, सांबर, लोणार की पुलिकत? विद्यार्थी मित्र, अतिशय सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे, मात्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. बघा या ठिकाणी लोणार. ओके, ऑप्शन नंबर सी, बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार या सरोवराची निर्मिती जी आहे ती उल्कापातामुळे झालेली आहे. ओके, कोणत्या जिल्ह्यात येतं? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये हे येतं, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं. आणि विद्यार्थी मित्र, हे जे सरोवर आहे हे खाऱ्या पाण्याचं आहे. ओके, कोणत्या पाण्याचं आहे? तर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ओके, लोणार सरोवर जे आहे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर येते आणि या सरोवराच्या आजूबाजूला जो जलाशय आहे त्या याच्या आजूबाजूला हेमाडपंथी मंदिरे आहेत. ओके, कोणत्या याची मंदिरे आहेत? तर हेमाडपंथी. ओके, हेमाडपंथी मंदिरे याच्या आजूबाजूला आहेत, हेमाडपंथी मंदिरे आहेत. ओके, बघा या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव आणि अद्वितीय सरोवर आहे. बघा, हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. याची खोली किती आहे बरं? खोली आहे 137 मीटर. ओके, खोली किती आहे? 137 मीटर एवढी याची खोली येते. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे याचे जे पृष्ठभाग आहे याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 1.13 चौरस किलोमीटर एवढं याचा पृष्ठभागाचं क्षेत्रफळ आहे. म्हणजेच काय, व्यास त्याचा पूर्ण त्या ठिकाणी तितका येतो. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना? यानंतर पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे. जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती आहे? बघा, जिल्हा परिषदेमधील सर्वात महत्वाची असणारी समिती कोणती आहे? बघा, विविध प्रकारच्या समित्या असतात, त्यापैकी सगळ्यात महत्वाची समिती कोणती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, ए वित्त समिती, बी आरोग्य समिती, सी स्थायी समिती आणि डी आहे कृषी समिती. सगळ्यात महत्वाची म्हटलं तर ती आहे स्थायी समिती. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्थायी समिती ही जिल्हा परिषदेमधील सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारी समिती आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मग आता सविस्तर याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, स्थायी समितीमध्ये एकूण सदस्य संख्या किती असते? 15 सदस्य असतात. किती असतात? एकूण 15 सदस्य असतात. सचिव हे डेप्युटी CEO म्हणजे उपजिल्हाधिकारी त्या ठिकाणी काय असतात? हे असतात सचिव. सभापती हे पदसिद्ध असतात. ओके, सभापती हे पदसिद्ध असतात. जिल्हा परिषद अध्यक्ष हे त्या ठिकाणी सभापती असतात. आणि कार्य काय? तर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देणे हे स्थायी समितीचं काम आहे. जिल्हा परिषदेचे जमा खर्चाचे मासिक हिशोब तपासणे, सोबतच काय कोणत्याही विशेष समितीकडून कोणतीही माहिती मागवता येण्याचा अधिकार हा स्थायी समितीला असतो. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न TET 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, TET 2021 मधील पेपर 2 मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. ओके, पेपर 2 मधील हा प्रश्न आहे. बघा, जपानमधील उद्योग समूहांना रिकामी जागा म्हणतात. बघा, जपानमधील जे उद्योग समूह आहे त्यांना काय म्हणतात? ऑप्शन बघा, एक आहे मेइजी, बी जेनरो, सी झेबेस्तू आणि डी आहे झोकुन. ओके, काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जपानमधील जे उद्योग समूह आहेत त्यांना झैबेस्तू असे म्हणतात. काय म्हणतात? झैबेस्तू. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, जपानमधील जे उद्योग समूह आहे त्यांना झैबेस्तू असे म्हणतात. ओके, झैबेस्तू असे म्हणतात. पहा, याचं देखील आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, आता जपानमधील मोठे उद्योग समूह किंवा औद्योगिक घराणी आहेत. ओके, बघा, मोठमोठे उद्योग समूह आणि औद्योगिक घराणी जी आहे ती जपानमध्ये आहे आणि यांना झैबेस्तू असे म्हणतात. हे याचे मुख्यत्वे काय तर ऐतिहासिक आणि कौटुंबिक नियंत्रणाखालील व्यापारिक संघटना आहेत. ओके, या काय तर कौटुंबिक नियंत्रणाखाली असणाऱ्या व्यापारिक संघटना आहेत ज्यांनी जपानच्या औद्योगिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ओके, ज्यांनी जपानच्या औद्योगिक विकासामध्ये
महत्वपूर्ण भूमिका जी आहे ती बजावलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, माऊ माऊ चळवळ रिकामी जागा येथे झाली. ओके, बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी माऊ माऊ चळवळ झाली होती? ऑप्शन बघा, एक आहे केनिया, बी झिम्बाब्वे, सी आहे घाना आणि डी आहे दक्षिण आफ्रिका. तर विद्यार्थी मित्रो, माऊ माऊ चळवळ ही कुठे झाली होती? तर ही केनिया या ठिकाणी झाली होती विद्यार्थी मित्रो. त्यामुळे ऑप्शन नंबर ए केनिया हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, पहा याचं देखील आपण सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, केनियामधील पूर्व आफ्रिका भागामध्ये ही चळवळ झाली होती. कालावधी होता 1952 ते 1960 या दरम्यान ही चळवळ झाली होती. उद्देश काय होता या ठिकाणी चळवळीचा? तर ब्रिटिशांची वसाहतवादी राजवट संपुष्टात आणणे आणि हिरावून घेतलेली जमीन परत मिळवणे हा याचा मुख्य उद्देश होता. प्रमुख गट किकुयू जमातीचे लोक ज्यांनी गनिमी काव्याचा त्या ठिकाणी वापर केला आणि याचा परिणाम काय झाला? तर ब्रिटिशांनी हे बंड अतिशय कठोरपणे चिरडून टाकले आणि ज्यामध्ये हजारो केनियन लोकांना जो आहे एकाग्रता शिबिरात ठेवण्यात आले. ओके, आणि याचं महत्व काय होतं? जरी हे बंड लष्करीदृष्ट्या अयशस्वी झालं, ओके, जरी हे बंड लष्करीदृष्ट्या अयशस्वी झालं तरी देखील काय, तर यामुळे केनियाच्या स्वातंत्र्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला. ओके, केनिया देशाचा स्वातंत्र्याचा मार्ग कोणत्या चळवळीने मोकळा झाला? तर माऊ माऊ चळवळ. ओके, चला विद्यार्थी मित्रो, होप सर्वांना या ठिकाणी स्पष्टीकरण समजत असेल. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवरती शेअर देखील करायची आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? ओके, बघा याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्रो आतापर्यंत खूप वेळा हा प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. ओके, रिपीट होणारा हा IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्यायचा आहे. बघा, याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? ऑप्शन बघा, अमेरिका, रशिया, चीन आणि जपान. तर विद्यार्थी मित्रो, याल्टा कराराचा जो भंग आहे हा कोणत्या देशाने केला? तर हा रशिया, ओके, सोव्हिएत युनियन म्हणजेच काय, तर रशिया या देशाने याल्टा कराराचा भंग केला. त्यामुळे ऑप्शन नंबर बी रशिया हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा या ठिकाणी आपण समजून घेऊया विद्यार्थी मित्रो. बघा मुख्य मुद्दे काय, हा करार जो आहे फेब्रुवारी 1945 मध्ये चर्चिल, रूझवेल्ट आणि स्टॅलिन यांच्या परिषदेत झाली होती. ओके, आणि याचा भंग रशियाने पूर्व युरोपियन मध्ये काय, तर लोकशाही सरकार स्थापन न करता कम्युनिस्ट सत्ता स्थापन केली. आणि याचमुळे काय, तर याच्या उल्लंघनामुळे काय, तर शेवटी झालं काय, तर या उल्लंघनामुळे शीतयुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली. ओके, आणि बघा या कराराचा 1945 मध्ये काय, तर या ठिकाणी सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाने भंग केला. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, विक्रमांक देवचरित. ओके, विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंप रामायण, ओके, पंप रामायण आणि मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले? ओके, बघा विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंप रामायण आणि मानसोल्लास हे जे ग्रंथ आहे हे कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, ए शिलाहार, बी चालुक्य, सी राष्ट्रकूट आणि डी आहे वाकाटक. तर विद्यार्थी मित्रो, हे सर्व ग्रंथ जे आहेत हे चालुक्य घराण्याच्या दरम्यान जे आहे या काळात तयार करण्यात आले. चालुक्य. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर बी चालुक्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा आता याचं थोडंसं आपण स्पष्टीकरण समजून घेऊ. बघा विक्रमांक देवचरित हे कोणी लिहिलं आहे? कवी बिल्लन यांनी लिहिलं आहे. ओके, मिताक्षर विज्ञानेश्वर यांनी लिहिलं आहे. पंप रामायण अभिनव पंप म्हणजेच नागचंद्र यांनी लिहिलं आहे. तर मानसोल्लास हे चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा यांनी लिहिलं आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे यापूर्वी आपण टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ओके, या ठिकाणी चॅनलवर जाऊन तुम्ही कोर्स बघायचा आहे. कोर्समध्ये सर्व व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली आहेत. ते व्हिडिओज तुम्ही बघायचे आहेत. आणि अजून जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर ही स्पष्टीकरणावाली PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके,
चला, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक रिकामी जागा यांनी सुरू केले. ओके, व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक कोणी सुरू केले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, ए दादाभाई नौरोजी, बी फिरोजशाह मेहता, सी बेहरामजी मलबारी आणि डी आहे सर दिनीशा पेटीत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, व्हॉइस ऑफ इंडिया हे कोणाचं आहे, तर हे आहे दादाभाई नौरोजी यांचं. ओके, कोणाचं आहे हे, दादाभाई नौरोजी यांनी हे सुरू केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए दादाभाई नौरोजी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला पहा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक दादाभाई नौरोजी यांनी 1883 मध्ये सुरू केलं. भारतीय जनतेच्या समस्या विचार ब्रिटिश जनतेपर्यंत व सरकारपर्यंत पोहोचवणे हा या नियतकालिकाचा मुख्य उद्देश होता. यासाठी सहकार्य कोणी केलं पहा, तर हे नियतकालिक सुरू करण्यासाठी बहरामजी मलबारी आणि विल्यम वेडनबर्ग यांचे सहकार्य त्यांना मिळालं. कोणी कोणी केलं होतं, बहरामजी मलबारी आणि विल्यम वेडनबर्ग यांनी हे नियतकालिक सुरू करण्याकरता दादाभाई नौरोजी यांना मदत केली होती. आणि याच्या व्यतिरिक्त दादाभाई नौरोजी यांचं अजून एक होतं ओके वृत्तपत्र, तर ते आहे राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र होतं. ओके, हे देखील लक्षात असू द्या. ओके, आणि हे कधी सुरू केलं तर 1851 मध्ये. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, गुजरात मधील विजया प्रित्यर्थ. ओके, बघा गुजरात मधील विजया प्रित्यर्थ अकबराने डॅश डॅश याचे बांधकाम केले. बघा बघा काय, गुजरात मधील विजय मिळवला. आता विद्यार्थी मित्रो हा प्रश्न थोडासा बघा, 2018च्या टीईटी परीक्षेमध्ये या ठिकाणी गुजरात मधील विजया प्रित्यर्थ, बघा गुजरात मधील विजया प्रित्यर्थ या ठिकाणी विचारलं होतं बुलंद दरवाजा कोणी बांधला असा प्रश्न होता. ओके, काय विचारलं होतं, बुलंद दरवाजा कोणी बांधला, आणि या ठिकाणी अकबराने काय बांधले असा विचारलं. म्हणजे प्रश्न तोच, मात्र या ठिकाणी उलट पद्धतीने विचारण्यात आलं. ओके, एकच प्रश्न फिरून फारून आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा या ठिकाणी प्रश्न अशा पद्धतीने रिपीट होतात. हाच प्रश्न आपल्याला टीईटी 2018 मध्ये देखील बघायला मिळाला होता आणि हाच प्रश्न टीईटी 2021 मध्ये देखील आहे. बघा फक्त स्वरूप वेगळ्या पद्धतीचं आहे. काय, गुजरात मधील विजया प्रित्यर्थ अकबराने रिकामी जागा याचे बांधकाम केले. कशाचे बांधकाम केले, तर या ठिकाणी बुलंद दरवाजाचे बांधकाम केले होते. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, बुलंद दरवाजा. ओके, पहा या ठिकाणी आपण यापूर्वीच्या मागच्या क्लासमध्ये देखील हा प्रश्न सविस्तर स्पष्टीकरण बघितला होता. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी रिकामी जागाचे महत्व सांगितले. पहा, चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी कशाचे महत्व सांगितले, कृष्ण भक्तीचे, राम भक्तीचे, शिवभक्तीचे की विठ्ठल भक्तीचे. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी सूरदास, शंकरदेव, चैतन्य महाप्रभू यांनी काय, तर कृष्ण भक्ती. ओके, कशा सांगितलं, यांनी कृष्ण भक्तीचे महत्व सांगितलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए कृष्ण भक्तीचे हे या प्रश्नाचं अतिशय योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न पहा, घेण्यापूर्वी याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, चैतन्य महाप्रभू शंकरदेव आणि सूरदास यांनी प्रामुख्याने कृष्ण भक्तीचे आणि भक्ती चळवळीचे महत्व सांगितले. ओके, कृष्ण भक्तीचे सोबतच काय तर भक्ती चळवळीचे महत्व त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. ओके, चला होप सर्वांना आजच्या या व्हिडिओमधील सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण समजलं असेल, प्रश्न समजले असतील आणि कुठलाही डाऊट नसेल. विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. सोबतच जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच टीईटी संदर्भात कुठलाही व्हिडिओ असेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये या ठिकाणी मला जो आहे मेसेज करायचा आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.